श्री स्वामी समर्थ. सेवेकरी इंदुराबाई. स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक सेवेकरी होते. त्यामध्ये सुंदराबाई नावाची एक हावरट सेवेकरी होती. पण तिच्या पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली. स्वामी बऱ्याच वेळेस चोळापप्पाकडेच असायचे. स्वामींची सेवा करायची या हेतूने तिने चोळापप्पाशी ओळख वाढवली. चोळापप्पाला ती स्वामी सेवेत मदत करायची. तेव्हा स्वामी एक दिवस चोळापप्पास म्हणाले, चोळ्या, ह्या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस. ती एक दिवस तुझ्या डोक्यावर मिरे वाटील. आणि तसेच घडत गेले. सुंदराबाईने महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली. जे पैसे द्यायला नकार देत होते त्यांना ती महाराजांचे दर्शन घेऊ देत नसे. तिने महाराजांवर पगडा निर्माण केला होता. तिची पूर्वी पुण्याई खूप होती म्हणून महाराजांनी तिला दूर लोटले नव्हते. एकदा एका भक्तांनी सुंदराबाईला पैसे न देता महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरवले. सुंदराबाई एकदम चवताळली. महाराजांकडे धावत गेले आणि महाराजांना सांगितले, पेढे खायचे नाहीत. सुंदराबाई महाराजांवर खूप अधिकार गाजवी. इतर सेवेकऱ्यांना आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत तरी सुंदराबाईंचे का ऐकतात. कधी कधी स्वामी चोळाप्पाला म्हणायचे, चोळ्या, सुंदराबाईंची मस्ती फार वाढली आहे. परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही. एकदा एका भक्ताने महाराजांच्या पुढे 25 रुपये ठेवले. महाराज त्याला म्हणाले, हे पैसे चोळापप्पाच्या हातात ठेव. पण लगेच सुंदराबाईनं त्या पैशावर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले. स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोळापप्पाला दिले नाहीत. तिने तिच्या अंगावर जोडा फेकून मारला. तेव्हा तिने ते पैसे चोळाप्पाला दिले. सुंदराबाई सेवेकऱ्यावर खूप ओरडायची. तेव्हा स्वामी तिला म्हणायचे, ते काय तुझे नोकर आहेत. स्वामी कृपेमुळे ते वेडेवाकडे वागायचे आणि लोकांकडून पैसे काढायचे. खरे तर चोळाप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता. त्याने अनेक वर्ष स्वामींची मनपूर्वक सेवा केली. पण नंतर त्याला सुद्धा पैशाचा लोभ जडला. तो स्वामींच्या पुढे जमा होणारे पैसे स्वतःकडे ठेवू लागला. स्वामी त्यावर प्रसन्न होते. त्याला काहीही कमी नव्हती. पण तो लोभात अडकला होता. एक दिवस चोळाप्पाने स्वामी पुढे चे पैसे उचलले पण स्वामी काही बोलले नाहीत. ते आसनावरून उठले आणि फडके हातात घेऊन अल्लख निरंजन असे म्हणाले. तेव्हा स्वामींच्या समोर जमलेल्या लोकांनी त्या फडक्यात पैसे टाकायला सुरुवात केली. योगायोगाने 125 रुपये जमले. स्वामी चोळाप्पाला म्हणाले, चोळ्या, गेले काही दिवस तू माझ्या पुढे ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करायच्या ऐवजी स्वतःकडे ठेवतो आहेस. त्यात आत्तापर्यंत 60-65 हजार जमा झाले. त्यात 125 रुपये कमी पडले होते ते हे घे. माझी जी तू आजपर्यंत सेवा केलीस त्या ऋणातून मी आज मुक्त झालो. महाराजांचे बोलणे ऐकून चोळाप्पा गंगारून गेला. त्याला लाज वाटली. तो तिथून निघून गेला. सुंदराबाई आणि चोळाप्पा लोभी झाले होते म्हणून महाराजांनी त्यांचा हिशोब पूर्ण केला. श्री गुरुदेव दत्त.